टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हेरिएशन इन डिमांड. आता डिमांडमध्ये कसा बदल होतो आहे का नाही. तर आता वेन द डिमांड फॉर कमोडिटी फॉल ऑर रायझेस ड्यू टू चेंज इन प्राइस अलॉंग विथ अदर फॅक्टर रिमेन कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड व्हेरिएशन इन डिमांड. आता बघा, एक घटक खूप महत्वाचा आहे. कोणता घटक आहे? चेंज इन प्राइस अलोन. म्हणजे फक्त कशामध्ये बदल होत चाललाय तुमचा? वस्तूच्या किमतीमध्ये बदल चाललाय. आणि कशामध्ये बदल होत नाही? अदर फॅक्टर रिमेन कॉन्स्टंट. हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएशन, आहे का नाही. अतिशय सिंपल लॉजिक आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशामध्ये बदल होतोय आणि कशामध्ये होत नाही, किंवा कशामध्ये बदल होतोय एवढं जर लक्षात आलं, दुसरा घटक बदलत नाही. दोनच घटक आहेत तिथे व्हेरिएशन इन डिमांडमध्ये, प्राइस आणि अदर फॅक्टर. सो हिअर ड्यू टू चेंज इन प्राइस ओनली, वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये जो काही होणारा बदल आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत? एक्सपान्शन ऑफ डिमांड असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आता इथं बघू शकता, वेन प्राइस डिक्रीज फ्रॉम पी टू P1, आहे का नाही. हा पी आहे. ह्या पी पासून तो P1 पर्यंत तुमची काय झाली? प्राइस कमी झाली, तर तुमची डिमांड काय झाली? Q टू Q1 वाढलेली आहे. त्याला आपण काय म्हणतो? एक्सपान्शन ऑफ डिमांड, किंवा यालाच आपण काय म्हणतो? एक्सटेन्शन ऑफ डिमांड. ठीक आहे. Expansion of demand refer to rise in quantity demand due to fall in price alone, while other factor like taste, income of the consumer, size of population remain constant. Demand move downward from downward direction on the same demand curve. Okay. तर बघा, आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की अदर फॅक्टर रिमेन कॉन्स्टंट. मी आता तुम्हाला वाटत असेल की हे सर काय वारंवार एकच गोष्ट का सांगतात, तर मग ते तो घटक रिपीट होतो म्हणून मी सांगतोय. अदर फॅक्टर रिमेन कॉन्स्टंट मीन्स विच फॅक्टर? दोज फॅक्टर विच अफेक्ट ऑन डिमांड. आता आपण बघितलेत कोणकोणते फॅक्टर, जसे की प्राइस, पण प्राइसला सोडून द्या कारण प्राइस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. बाकीचे कोणते आहेत? जसे इन्कम आहे, पॉप्युलेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सबस्टिट्यूट गुड प्राइस आहे, कॉम्प्लिमेंटरी गुड्स प्राइस आहे. तर अशा अनेक आहे, हॅबिच्युअल गुड्सचे प्राइसेस असतील. सो देर आर सो मेनी फॅक्टर विच अफेक्ट ऑन डिमांड, but they remain constant. There is no change in other factor due to change in only price. Means which factor is active? Price. Which factor is passive? Other factor. Due to decrease in price, when the demand is going to increase, that is called expansion of demand. So expansion of demand curve slope downward from left to right. Here we can see here this curve. This DD is a demand curve and direction of this demand curve is A to B and direction is downward from left to right. म्हणजे हा जो कर्व आहे तो वरून खाली, डावीकडून उजवीकडे खाली येणारा आहे. As shown in the figure, DD is demand curve downward movement on the same demand curve point. ते सांगितले इंडिकेट एक्सपान्शन ऑफ डिमांड, आहे का नाही. याला आपण काय म्हणतो? एक्सपान्शन ऑफ डिमांड असं म्हणतो. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलं बघा, ह्याचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन सेम आहे, फक्त आता तो इन्क्रीज. अगोदर काय झालं तुमचं बघा, इकडे ह्याच्यामध्ये जर बघितला तर तुम्ही इथं काय झालंय, ह्याचं डायरेक्शन अप टू डाऊन आहे. म्हणजे प्राइस डिक्रीज झाली, डिमांड इन्क्रीज झाली. आता हा डायरेक्शन फक्त चेंज होणार, म्हणजे तो डाऊनवर्डचा अपवर्ड होणार. आणि हा सुद्धा हा कर्व लेफ्ट टू राईट होता, आता काय होणार? राईट टू लेफ्ट होणार. बघू आपण, बघा येतो. आता कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड मध्ये सेम. हिअर ऑल्सो व्हॉट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग? फक्त प्राइस. काय झालं? प्राइस फॉल इन प्राइस, वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली. आणि अदर फॅक्टर, अदर फॅक्टर म्हणजे कुठले? सगळेच फॅक्टर. दोज फॅक्टर विच इन्फ्लुएन्स ऑन डिमांड, तोच भाग एक्सप्लेनेशन आहे. डज नॉट चेंज, देर इज नो चेंज इन अदर फॅक्टर. फॉर एक्झाम्पल, टेस्ट ऑफ द कंझ्युमर रिमेन कॉन्स्टंट, इन्कम ऑफ द कंझ्युमर रिमेन कॉन्स्टंट, साइज ऑफ पॉप्युलेशन रिमेन कॉन्स्टंट. देर इज नो चेंज इन अदर फॅक्टर ड्यू टू चेंज इन ओनली प्राइस. वेन प्राइस, आता बघा काय झालं, चेंज कसं आहे? इन्क्रीज आहे. हिअर प्राइस वाढलंय का कमी झालंय? वाढलेलं आहे. P टू P2 आणि तर Q टू Q2, म्हणजे प्राइस P पासून ते P2 पर्यंत वाढल्यामुळे तुमची डिमांड, ओरिजिनल डिमांड किती होती? Q होती. आता न्यू डिमांड किती आहे? Q2 आहे. म्हणजे वाढली का कमी झाली? कमी झाली. डायरेक्शन कसं आहे? B टू A, आहे का नाही. हा कसा तुमचा डायरेक्शन? तो स्लोपिंग अपवर्ड इन द सेम कर्व, आहे का नाही. त्यासाठी ह्याच्यावरती तो काय मूव्ज अपवर्ड. बघा, डिमांड कर्व मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन ऑन द सेम डिमांड कर्व, तो वर जाणारा असतो. बाकीचा तो भाग सांगितलेला आहे मी, परत परत ते सांगत बसणार नाही. अतिशय सिंपल भाग आहे. चेंज इन डिमांड. आता चेंज इन डिमांड म्हणजे काय? त्याच्या एकदम ऑपोजिट. इथं काय घटक ऍक्टिव्ह होता? प्राइस.
आता इथं घटक कुठला आहे तुमचा? प्राइस रिमेन कॉन्स्टंट. इथं प्राइस मध्ये काहीही बदल झालेला नाही. प्राइस रिमेन कॉन्स्टंट, प्राइस मध्ये काही बदल नाही झाला. त्यामुळे फक्त अदर फॅक्टर म्हणजे एकदम ह्याच्या ऑपोजिट काय आहे. आता चेंज इन डिमांड दोन प्रकारचे असतात, एक तर इन्क्रीज इन डिमांड असतो किंवा डिक्रीज इन डिमांड असतो. आता इथं बघा, इन्क्रीज डिमांड ड्यू टू फेवरेबल चेंज इन अदर फॅक्टर, हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. फेवरेबल, फेवरेबल म्हणजे काय? समजा डिमांड वाढली तर डिमांड का वाढू शकते? फॉर एक्झाम्पल, इफ द इन्कम ऑफ कंझ्युमर इज गोइंग टू इन्क्रीज, इफ द पॉप्युलेशन ऑफ कंझ्युमर इज गोइंग टू इन्क्रीज, इफ देर इज अ गुड क्लायमेटिक कंडिशन, आहे का नाही, इफ द प्राइसेस ऑफ गुड्स आर म्हणजे म्हणजे सॉरी सबस्टिट्यूट गुड्स आर डिक्रीजिंग, असं काही जरी म्हणजे सॉरी तो नाही घटक येणार. हां, तर मग हे खूप काही गोष्टी आहेत. फेवरेबल म्हणजे चांगला परिणाम झाला त्यामुळे डिमांड वाढली, त्याला आपण काय म्हणतो की देर इज अ इन्क्रीज इन डिमांड. जसं फॉर एक्झाम्पल आणखी एक सांगता येईल, गव्हर्नमेंटने टॅक्स कमी केला, इलेक्ट्रॉनिक गुड्सवरचा टॅक्स कमी केला का? तर लॉकडाऊनच्या पिरियडमुळे ऑनलाईन एज्युकेशन मुलांनी घ्यावं आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असं सरकारचा हेतू असेल तर तो कदाचित ह्या इलेक्ट्रॉनिकचे जे काही टॅक्स रेट कमी करेल, जेणेकरून लोकांना ती वस्तू स्वस्त मिळेल आणि टोटल सेल्स वाढेल किंवा टोटल लोकांचं पर्चेसिंग पॉवर वाढेल. ठीक आहे. सो ड्यू टू फेवरेबल फॅक्टर वेन देर इज इन्क्रीज. आता हा बघा, हा जो डिमांड कर्व आहे तो कुठला आहे तुमचा? इन्क्रीज आहे. हा कुठला आहे तुमचा? हा इन्क्रीज आहे. आणि हा जो कुठला आहे तुमचा? डिक्रीज आहे का नाही? पहिल्यांदा आपण काय बघू, हा कुठला आहे तुमचा? डिक्रीज इन डिमांड. हा ओरिजिनल आहे. विन द प्राइस इज पी, ओरिजिनल डिमांड इज क्यू. म्हणजे ओरिजिनल डिमांड इथे 100 आहे समजा आणि ते किती झाला? 50 झाला. म्हणजे किमतीमध्ये काही बदल नाही झाला, परंतु तो ए पासून तो बी कडे, वेन द दिस डिमांड कर्व शिफ्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट, दॅट इज कॉल्ड हिअर व्हॉट वी कॅन से डिक्रीज इन डिमांड. आता इन्क्रीज म्हणजे इथे तुम्हाला सांगता येईल, इन्क्रीज पण तसंच आहे, सेम टू सेम. बघू आपण इन्क्रीज मध्ये डिमांड कर्व शिफ्ट राईट टू हँड साइड ऑफ ओरिजिनल डिमांड कर्व, दिस कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ. बघा सेम टू सेम आहे इथं सुद्धा. ओरिजिनल डिमांड कुठला आहे तुमचा? हा तुमचा ओरिजिनल आहे. when the price is dd in what is dd means ओरिजिनल डिमांड कर्व. हा जो डी आहे तो ओरिजिनल डिमांड आहे आणि हा D1 आहे तो कुठला आहे तुमचा? न्यू आहे का नाही? हा जो न्यू आहे म्हणजे वेन द प्राइस इज पी दॅट टाइम क्वांटिटी इज क्यू. वेन सपोज आता आपण एक उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल फेवरेबल फॅक्टर असं कन्सिडर करू, इन्कम. एखाद्या कंझ्युमरचं इन्कम समजा 50,000 होतं आणि त्याच्या मालकाने त्याची 20,000 रुपये इन्क्रीमेंट केलं आहे का नाही, तर त्याच्या पगारामध्ये वाढ केली, तर ही इज नाव गोइंग टू बाय मोर क्वांटिटी. हिअर वी कॅन से देर इज अ मोर डिमांड अँड दॅट टाइम दिस डिमांड कर्व शिफ्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. हा जो कर्व आहे तो कुठे शिफ्ट होतोय? तर तो बघा आउटवर्ड टू राईट फ्रॉम डीडी. हा डीडी पासून तो कुठे शिफ्ट होतो? D1 विच इंडिकेट इन्क्रीज इन डिमांड. आता इन्क्रीज इन डिमांडच्या एकदम अगेन्स्ट कुठली आहे? डिक्रीज इन डिमांड. आता डिक्रीज डिमांडमध्ये सुद्धा कोणता? अनफेवरेबल. आता इथं काय बघू शकता तुम्ही? अनफेवरेबल. अनफेवरेबल म्हणजे काय? गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवला असेल आहे का नाही, किंवा बॅड मान्सून सीझन असेल, लॉकडाऊन पिरियड असेल, किंवा कंपन्या नीट चालत नसतील, किंवा देर आर सो मेनी कॉजेस, किंवा पॉप्युलेशन कमी झाले असेल. ड्यू टू देर आर सो मेनी फॅक्टर विच अफेक्ट ऑन डिमांड. काहीतरी वाईट घटना घडली त्यामुळे जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी घटली त्याला आपण काय म्हणतो? डिक्रीज इन डिमांड. सो डीडी इज द ओरिजिनल डिमांड कर्व. इट शिफ्ट इनवर्ड टू द लेफ्ट फ्रॉम डी टू डी टू D2. हा बघा, हे इकडे जाणे याला इनवर्ड म्हणतात आणि इकडे जाणे याला काय म्हणतात? याला आउटवर्ड म्हणतात. हा जो कर्व आहे तो आउटवर्ड आहे. म्हणजे तसं म्हणण्याऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता, धिस कर्व शिफ्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. इन्क्रीज म्हटलं की तो कर्व शिफ्ट होते लेफ्ट टू राईट. आणि इकडे काय म्हणता येईल तुम्हाला? धिस कर्व शिफ्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट. इथं डिमांड कर्व इकडे सरकतोय, लेफ्टकडे येतो, आणि इथं डिमांड कर्व कसं होतो? तो राईटकडे डिक्रीज होतो. काही नाही, तो सेम टू सेम एक्सप्लेनेशनचा भाग आहे, त्यामध्ये नवीन काहीही नाहीये. you should know demand is microeconomic concept. Demand is that quantity of commodity which person ready to buy at particular price. ओके, मायक्रोइकॉनॉमिकची कन्सेप्ट आहे, हा मला माहित आहे. ओके, तर ॲग्रिगेट डिमांड इज मॅक्रोइकॉनॉमिक. हो,
एका व्यक्तीचं असेल तर त्याला आपण मायक्रो म्हणतो. ॲग्रिगेट डिमांड म्हणजे काय, एकूण मागणी. तर एकूण मागणी हे कशाशी संबंध आहे, मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे. इट रेफर टोटल अमाऊंट ऑफ सेल्स प्रोसीड विथ एंटरप्रेनर ॲक्च्युअली एक्सपेक्टेड फ्रॉम द सेल ऑफ आउटपुट प्रोसीड ॲट गिवन लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट ड्युरिंग द इयर. तर ॲग्रिगेट डिमांडची डेफिनेशन दिलेली आहे. ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण मागणी. तर हा टॉपिक त्यांनी स्किप केलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये ॲग्रिगेट डिमांड डिटर्मिनंट्स ऑफ ॲग्रिगेट्स असा होता, ज्यामध्ये ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय हा घटक होता. तो यावेळेस नाही आहे, पण ही डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे जे काही एक्झरसाइज मी तुम्हाला ते देणार आहे. थँकिंग यू. प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स.